पाहायला रे का रडते होत असं प्रेग्नन्सी मध्ये हो का? रडू नको अरे होतं त्यात काय एवढं पाहायला रडतं बघून मला पण रडायला लागलं. ती गेली गाडीवरती त्या नवऱ्याच्या संग. मग चला ना आपण दोघं जण जाऊ. हे बघा माझ्या तोंडा एवढा माझा हात झालाय, लय दुखतोय मला. हा कुकर उचलता येईल ना आता ह्याच्यावर ठेवायला असा. अहो चला ना पटकन. तुला जायचं असलं जा, नाही तर घरात बस. हाय हॅलो नमस्कार गाईज, तुमचं सगळ्यांचं पाय आणि प्रत्येकच्या धडपड्यामध्ये तुमचं स्वागत आहे. बस का म्हणत होतं का? हा पाय दुखतोय, हातले दुखतोय, तिचा पाय दुखतोय. झोपेत आता उठली ती आणि हे बघा यस हात सुचले बघा माझ्या तोंडावर झाला. माझ्या तोंडापेक्षा पण मोठा दिसतोय हात माझा. तर गाईज आज म्हणजे मम्मीची इथे गेलते ना, तर आम्ही खूप उशीरपर्यंत गप्पा मारत होतो आणि तिथे अजिबात माझी झोप नव्हती झाली. रात्री पण मला इथं म्हणजे रात्री पण झोपले मी, पण सकाळी लवकर उठले चालायला. मग आहे ना मी दिवसभर आज झोपलेच होते. म्हणजे 3ला झोपलाय ना रे, 3ला झोपली, 6ला उठले. 3 तास पाहिलं म्हणजे 3 तास झालं. परत आज तेच रिपीट होईल की तुला रात्री झोप येणार नाही म्हणलं. उठ तिला नाही उठलंय रात्री नाही झोप मी सांगतो तुम्हाला, लिहून देतो. तर तुमच्या सगळ्यांचं व्लॉग म्हणून स्वागत आहे. आणि 2 दिवस तिकडे आम्ही जरा रुटीन आमचं चेंज झाल्यामुळे आज व्लॉग काय स्टार्ट केलं नाही. आम्ही दिवसभर पूर्ण रेस्ट मध्ये होतो, पूर्ण रेस्ट केला आजचा. आणि परत आम्ही आणि प्रतीकला पण काम होती, एडिटिंग वगैरे होती त्याला. मी माझं काम तर असंच काय, जरी माझं मागचं काम नसलं ना तरी इथलं व्लॉग एडिट करणं, रील्स एडिट करणं किंवा कुठं काय पोस्टिंग करायचं ते पोस्टिंग करून मोकळं होणं, ते काम माझं सगळं असतं. म्हणून आपण बिझनेस स्टॉप केलाय. सगळ्या गोष्टी हँडल नाही होती पाहायला. तिला झोप पण खूप गरजेची आणि ती जांग कंबसारखी दुखत असते. तर भेटूया आता आपण डायरेक्ट खाली चहा प्यायला, चहा नाश्त्याला. आणि मला मार्केटिंगला जायचं मेन पॉईंट. आज थोडे गिरायकांना आपण सॅम्पल देऊन आलो. सॅम्पल परत गिरायकापाशी जायचं आपल्याला विचारायला की काय विषय नेमका. आणि चला आता याला मार्केटिंगला जायचे म्हणून मी उठले, नाही तर मी उठलेच नसते. येस चला आपण खाली चला आपण खाली जाऊ गाईज. भेटूया आपण चहा पिताना. खाली नाही चहा पिताना खालच्या घरात. आता मी तुमच्या बेडरूम मध्ये डोंट डिस्टर्बस. झोपली मी आहे पण तू सुजलाय का रे असं? माझ्या डोळ्यावर यार म्हणून सुचलो. काय नाही झोपलं, झोपायचं ना. एडिट केला ना एवढा मिनिट, तेवढ्या वेळ गप. टाइम वेस्ट नाही करायचं कधी. बिस्किट आणलं मला. काय गप्पा मारून आले मी, तोपर्यंत त्यांचा चहा पिऊन झाला. ड्रेस फिटिंग दिले ना, द्यायचं आहे अजून एक तोवर. ती ठेवलाय तिथं ते. कुठला दिला आता? ड्रेस आणायचाय वरतून पण मी तो धुतलाच नाही. कुठला? तो नवीन वाला. त्याला तर मी हाताने हे केलं ना जरा. अच्छा चला हो येते का जाऊन ते गाडी थांबवते का नाही? जातो ना, थांबणार जातो की थांब ना. गाडी चालू बिलू करून बघा. थंडी गाडीची गाडी परत बॅटरी होत होती. परत त्याला 300 रुपये घाला परत चार्जिंगला. परत त्याला काचला वेळ पडली की माणसं जाऊन बसतील. परत अजून कुठं वाढायचा झाकून ठेवलं परत काच सापून मग तशीच ठेवा. पडून द्यायची का मग? ते फुटी दिसली की अजून तिकडे मारतात. ते झाकून ठेवलं की नाही कोण काय करणार ना. चालू करून यायची जरा स्टार्टर देऊन जरा. नो रिस्पॉन्स. सध्या ते करून गेलं असं लगेच 2-3 गेल्या का बघणार असं स्टॅम्प दिली. नो रिस्पॉन्स. युअर काय इज्जतच नाही तुला. रजिस्टार काकू काय तुमच्या आयडी लोकांना सापडणार का रजिस्टार? अलका कांबळे इकडे आम्ही सांगतो. गाईज अलका कांबळेला फॉलो करा. तुम्ही नुसतं अलका कांबळे टाकलं तरी पण आयडीचं नाव येईल. यस सगळ्यांनी तरी पण कमेंट येते अलका कांबळे. आणि लोकांना दादूचं पण कमेंट करायला लागले. दादू काय विषय? ऍक्शन नाही केली अशी. कुठं कमेंट केलं तर ह्याच्यावर युट्यूबवर असं केलं बघा, असं दादूने नाव पडवले. नाही 1-2दाच केलं असं. काय करणार हाताला खाली आला परत. दादूचा फेस हाताबद्दल कोणी बोललं नाही काहीच. हा का? दादूचा फेस छान आहे. छान नाही कॉमेडी म्हणले, घाण घाण. कॉमेडी एवढं मोठं नाक दिसतंय म्हणले. हा. गप्प. हा काय लेकराला माझ्या नाव ठेवतोस रे? हो. इकडे बाप्पा. तो लहान लागला आता. बाप्पा इकडे. दर गाईज दादूची फरमाईश सांग तुम्हाला काय रिक्वायरमेंट. पोरगी काय पाहिजे? साडी घालणारीच पाहिजे.
पोरगी ही साडी घालणारीच पाहिजे. तिने एकदा पण ड्रेस नाही घातला पाहिजे ना गाऊन घातला पाहिजे. हो नुसती साडी ओनली 24 तास. 24.5 35 डेज आणि 12 महिने आणि मरस्तोवर. येस मग तर झालं काष्टा साडी. तर ह्या जमान्यात जेवणात संपर्की काढ साडी ही शेवटची माणसं. तर असं कोणी असेल तर इकडे बघ की ह्या जमान्यात शक्य नाही सोडून. हं? ह्या जमान्यात चाललोय आम्ही. असं शक्य नाही. आता डेव्हलप झालंय, जग पुढे गेलेलं काय आहे. करतेस काय घरात बसून? ड्रेस तर पोरी घालू शकतात ऑब्विसली, किती पण खेडेगावात ते राहतात. दादेश रिक्वायरमेंट सांगितलं तेच ना ना आपण. आपण सांगते ना त्याला काय भेटणार माहिती नाही. कर नाही रे दादू नाही भेटू शकत, सॉरी. हल्ला प्रचाराला प्रचाराला नाही मीटिंग आहे आज. तुझं काय मीटिंग मध्ये काम आहे? अरे हा बरोबर आहे मम्मी, सांगा तुमचं काय काम आहे meeting मध्ये? कळण तिथे गेल्यावर व्हिडिओ काढून तुम्हाला पाठवतो काय काम आहे ते. तेवढं तुझ्या मोबाईल मध्ये आहे का जीव? तर ते अरे, जीव नाही नाही म्हणून काढत तर- मोबाईल. जीव नाही म्हणून तर घरातच त्याला जीव आणते बाहेर जीव- मगाशी त्या मोबाईल मधून पैसे काढले गेली, पैसे काढले बिना कोरच मोबाईल ठाप दिशेने खाली पडला. अरे, तिला तिचे video खरं सांग, तुला घाम फुटला का नाही खरं सांग. मग तुला काय तर मला मला काय म्हणजे मला पण video फुटलं call ना. लागतात मम्मीला. काम फुटला व्हिडिओ तर काढायचं काय व्हिडिओपेक्षा महत्वाचा मोबाईल आहे ना, तेव्हा 2 वेळा डिस्प्ले बसून आणलाय बिचाऱ्याला द्या. आणि काही तो आलेला आहे, मला एक तर गिफ्ट नव्हते आणि त्याला तोडून पुढे काय करू. तर मम्मीचा आणि माझा जीव भांड्यात पडला. घामत मम्मीला घामत फुटला. 4,000 रुपये घालवलेत मोबाईलला, ते पण 8 दिवसात. आता डिस्प्ले गेला तेव्हा. पहिला डिस्प्ले टाकला बसवला. की पप्पाने फोडला. आणि दुसऱ्या 8 दिवसामध्ये पप्पा त्याच्यावर मोबाईल आपटला, परत फुटला, डिस्प्ले गेला. मग म्हणून भीती आहे जराशी. डिस्प्ले आता कच्चा येतो ना, कच्चा काय म्हणतात त्याला, रेडी काय रे, हलकी क्वालिटीचा आहे ना, त्यामुळं भीती वाटते खाली पडलं बिडलं की. दुसरं काय नाही, विषय हा आहे. पायाला हात बांधणार आहे काय वचना भात, आणि वाटाणे भात सोबत ठेचा. ठेचा आणि चटणी. Yes. एकदम पण जसं म्हणलं पण दिवसाला त्या का दिवशी संपलाच पाहिजे नाही का? Yes, एवढा भात फळं केला पण घेचूक नाही आला पाहिजे. एवढा त्या दिवशी एवढा भात केला होता एवढा. चला ना गाडीवर, मी थांबले ती गेली गाडीवर की तो आहे. हा, जा तू. जा तू काय चला जातो, बनवू आपण. ती गेली गाडीवर तिच्या नवऱ्याच्या संग. मी काय करू त्याला? मग चला ना आपण दोघं जण जाऊ. सगळे गेले, दादा आलाय तिकडनं, बाळा आलाय. हा, येऊ द्या. चला लवकर जातो. तुम्ही तर बसला तुमच्या मुलांना, मला पण जातो. तर आपण पप्पाचं नाव ठेवू जातो. मला पाय यायचंय म्हणून. चला पाहिजे एवढे लांब. काय जमलं आता? चला अहो चला ना पटकेनी. काय मी म्हणतो येत नाही म्हणून. चला. तुला जायचं असलं जा, नाही तर घरात बस. अहो डोले पण चौकामध्ये मी एकटी कुठं जाऊ बोंबलत. मी काय करू त्याला? चला ना गाडीवर. नाही मला यायचं. ठेव. चला पडदिशीनी. नाही चला लवकर, सगळी माणसं इथं आले जाऊ झाले. होत मला. तुला जायचं तू जा. चल लवकर, मी नाही जाणार. चला नको जाऊ. नाही, एवढं लांब नाही जाणार मी. नको जाऊ. जायचं दोघं जण. तुला नंतर नाही तिथे जायला. तू बस इथं. जा. गेली मम्मी एकटीच. मी आवरलंच नाही गाईज. हो. पहिलं आहे ना मी ना काय आवरायचंय, घरातल्या घरातच थांबायचंय. तर कुठं बाहेर घेऊन जात असेल तर आवरायला काय हरकत नाही, आहे की नाही गाईज? बरोबर ना? आवरते, थोड्या वेळाने आवरते. पाहिला का रडते होत असं प्रेग्नन्सी मध्ये. हो का? रडू नको. अरे होतं त्यात काय एवढं रडून काय फायदा आहे का? हा सगळ्यांनाच कांदा कसा लागतो, कसाच म्हणतो कापा लागतो. रडून काय होणार आहे का? काहीच. थोडं कापून दे ना मग. बघ माझे डोळे बघ कसे झालेत. पायाला रडतं बघून मला पण रडायला लागलं. मला माहिती माझ्या शेजारी बसलोय म्हणून तुझे डोळे लाल लाल झालेत. मला पायाला बघून रडायला लागलं खूप. मग जरा मग कांदा कापायला मदत कर ना मग जरा. आणि कांदे म्हणून आहे, तू रडते म्हणून मला रडायला येते. कांद्याचं काय एवढं, कांदे चिल्ले काय समोर, कळलं का? नको रडू तू आता, जाऊन दे. तर एवढं रडायला येतं तर मला एवढं इथपर्यंत पाणी आलतं. फक्त डोळ्यातनं बारायचं राहिलं तू ना? नाही आलतं. डोळ्यात बाहेर आलतं होय. मग अशी पण छिलका काढत होते तेव्हा एवढं पाणी आलं डोळ्याच्या बाहेर. बापरे गाईस, हे बघा माझ्या तोंडा एवढा माझा हात झालाय. लय दुखतोय मला. हा कुकर उचलता येईना आता ह्याच्यावर ठेवायला. असा खाली काढला होता तर तो ठेवता येईना मला. एवढा माझा हात दुखायला लागलाय, माहित नाही कशाने दुखतोय. त्याला म्हणलं बाबा आता 10 तारखेला मला जायचंय हॉस्पिटलमध्ये, रुटीन चेकअप आहे. मी डॉक्टरला म्हणलं बाबा मला काही डॉक्टर काही नको, पहिलं मला माझ्या हातासाठी मला काहीतरी सांगा. खूप जास्त पेन होतंय माझा हात. पहिला हा कुकर चढवते मग आपण बोलूयात. गाईस मी आवरलं, पण मी तिथं भिंगोला हॉलवायला गेलते आता. तर मला किंजलच्या मम्मीने भेळ दिली. त्या दिवशी पण मला त्यांनी आवाज दिला, चकली दिली. आज मला त्यांनी आत्ताच जस्ट बनवली गरमागरम भेळ.
ती भेळ दिली की तुम्ही मला लाडून ठेवणार आहे. त्या दिवशी पण आवाज देऊन चकली दिली की नाही. सारखं मला काही ना काही देत असतात. त्यांची आपल्याकडं 2-3 भांडी आहेत आता. तुला ते कोण ना कोण देतेच खायला काही ना काही. हा ना. त्या शेवळ मशीन दिलं. कौट दिलं. मी सांगितलं ना ब्लॉग मध्ये. आज मला किंजलच्या मम्मीने परत जर तू फ्लॅट मध्ये राहिला असती तर दिलं असतं कोणी असं आणून. नसतं दिलं गाईज. हा आमच्या चाळीतले लोक लय चांगले आहेत. खरंच. चाळीतले सगळीकडे चाळीतले लोक चांगले असतात. हा ते तर आहे. पण फ्लॅट मध्ये दिलं असतं कोणी आणून. फ्लॅट मध्ये तर कोणीच नसतं दिलं काय आणून. ते ते ना मम्मीशी नाही, असं इथं. नाही. हा माझ्या मम्मीची तिथं कोण बोल ओळखत पण नाही कोणी एकामेकाला. कोणाच्या घरी पण जात नाही मम्मीच्या इथं. माहित पण नाही शेजारी सगळं कोणाचं आहे. आणि आम्हाला तिथं मम्मीच्या इथं ना टाइम पण कळत नव्हता. हा कळत होता टाइम. नाही दिसते की मला तुझ्या तू बोलती म्हणून. पण तुम्हाला दिसत नाही ना. हा दिसतोय का टाइम. आलेले मॅडम मीटिंग करून. जेवण पण झालेली आहे आणि ह्याचं पण जेवण झालेलं सगळं आपली आहे. shirt. पण ह्याला चालायचं नाहीये. दाखव मग. चालायलाच नाही म्हणून. आता एकदम तू पण चालले मग. तू नाही चालला म्हणून मी पण नाही चालणार. आता मी रोजच नाही चालणार. तर 39 वॉर्ड मध्ये कोण असेल कोणी नाही कमेंट केलं. प्रत्येकाला 4 मतं द्यायचे आहेत. तर त्यातलं एक मत गॅस सिलेंडरला म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा गॅस ते सांगितलंच नाही. आणि आज चिन्ह गॅस भेटले. सिलेंडर थांबा थुकून बघायची कशी बडबड. तर एक मत आहे ना तुम्ही गॅस सिलेंडरला द्या. गॅस सिलेंडरला द्या. एक मत स्वतःसाठी. असं समजा की आपण आपल्याला स्वतःलाच मत दिलंय. कळलं का मग अशी काय बोलत होती ती काहीच. कारण तोंडात मिसरी होती. हो. आणि तुझा तेव्हा तू आता मग कधी व्लॉग घेणार मग आम्ही तुम्ही तेवढं आता भरपूर. आले जेवले 10 दिवस कसं तरी काढायचे आपल्याला. 10 दिवस. 10 दिवस आता तुम्ही दोघांनी ब्लॉग चालवा जसे चालवते तसे. पण आता सध्या 10 दिवस मला त्यांना वेळ देणं खूप गरजेचं आहे. कारण मी सुद्धा दमून येणार आहे. तरी पण करावं लागणार आहे. पण चालायलाच नको म्हणतो हा. काय करायचं याचं? सकाळी उठणार का चालायला माझ्यासोबत 6 हा वाजता? हा 6 वाजता 1 तास चाल. वाटलं तर मग जा मार्केटिंगला. हा सकाळी नाही मार्केटिंग मला उद्या. मग तू एकच दिवस येणार. नाही नाही उद्या मार्केटिंग आहे मला. उद्या मार्केटिंग तुझं मार्केटिंग आहे. आणि तू तर म्हणला मम्मीकडे जायचे माशा. नाही नाही मार्केटिंग नाही उद्या मार्केटिंग आहे मला. मग तू आता का नाही गेला मग रात्री गोल marketing? तिकडे जाऊन 2 तिकडे करायचे मला. मग तू आता का नाही गेला मग? काय दिवसभर आता असंच बसलेलं तू. त्यांना उद्या पाहिजे ना पण सकाळी. आज कसं येणार. टाकायचं होतं तरी पण आज. आज शिल्लक होतं ना. आज कुठं ठरणार त्यांच्या फ्रीजमध्ये जागा तर नाही घेतली मला दुकानदार. फ्रीजमध्ये जेवढा बसेल तेवढं घेतात ते. पण तू नवीन गिऱ्हाईक बघायला पण जाणार होता. आता काय करायचं. काय करायचं? जायचं ना एकटं. कसं कशाला एकटं जायचं? 13 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता प्रचार बंद होणार आहे. 13 तारखेपर्यंत फक्त. मग 2 दिवस. फक्त 10 दिवस. फक्त 10 दिवस. हो. मोजून 10 दिवस राहिले. आज 3 तारीख. मग त्यामुळे ना मीटिंग मध्ये पण सांगितलंय जीव तोडून पळा. जीव तोडून. चला आता काय जातात आम्ही वरती. पायल देईल तिचे काय कमेंटला रिप्लाय द्यायचे तिला काय 1-2 कमेंट आहेत ते तुम्हाला तिथे रिप्लाय देईल. चला भेटूया आपण वरती. मला पण एका कमेंटला उत्तर द्यायचंय. दुसरी लावली नाही. एक कमेंट वाचली होती मी अशी वाचली होती. परवाच्या का 13व्या ब्लॉग मध्ये होती कमेंट की ताई तुला होम मिनिस्टर मध्ये बघितलं होतं. तुला आवाज दिला. तुझी सासून तू आली होती. हा, ते- पण तू किती नाही का आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही किती कमेंट आहे. तर त्याने तसं काय नाही. तू पण बघितलंस की ती काय तशी नाहीये की आवाज दिलाय आपल्याला आणि आपण बोलायचं नाही. तिथे गर्दी किती होती. तिथं आवाज किती आला होता का तुम्हाला ऐकून. आवाज. हा. तोच तर मेन प्रॉब्लेम होता ना. तसा काय गैरसमज करून आणि नको. असं कोणी दिला जरी असेल ना हा, तर लोक एवढी होती की कळणार नाही की कळणार कोणाला हात नाही. केलाय कोणाला आवाज दिलाय. तर ते हा. तर त्या कमेंटला मी तिथं मेसेजनीच रिप्लाय दिला की ताई जरी तुम्हाला पायल किंवा मी कुठं दिसलो आवाज देऊ नका. येऊन डायरेक्ट समोर भेटा. आहे ताई आहे पायल. तुम्ही आवाज देता. आम्ही कसं ब्लॉगिंग करत असतो मिनी ब्लॉग करत असतो. आम्ही असतो आमच्या नादात. बाजूला काय चाललंय आम्हाला काही माहित नसतं. आमचं ब्लॉगिंग करणं आमचं ब्लॉगिंग बद्दल बोलणं कंटेंट बद्दल कंटिन्यू बोलणं ते आमचं चालू असतं कुठल्या गोष्टी बोलणं. त्यामुळे आम्हाला कोण आवाज देते आम्हाला कळत नाही. म्हणून तिला मी कमेंटलाच रिप्लाय दिला की ताई कधीतरी दिसलो तर येऊन भेटा. असं अशी खूप जण असतात येऊन डायरेक्ट भेटतात. हाय पायल ती काय हे ते आणि आतापर्यंत तुम्ही लांब नाव असेल पायल नाही आम्हाला मोस्टली आवाज ऐकू येत नाही. आणि आमची गाडी खडकाडते. हा? आला तरी पायल इग्नोर करणारी नाही. नाही. आतापर्यंत कधीच नाही केलं आणि कसं आहे माहितीये का तुमच्या जीवावर तर आम्ही आहे ना. आम्ही तुम्हाला इग्नोर करून कसं जमल ना. तसं नाहीये की तुम्ही आमची फॅमिली आहे. जर फॅमिलीतल्या एका माणसाने आम्हाला आवाज दिलाय ना आम्ही पुढे चाललोय थोडं घेऊन तर तसं होणार नाही. मला गैरसमज पण करून देऊ नका. पण होते एक जण लकी ड्रॉच्या वेळेस. पण आता ते जॉब वगैरे तिकडे चालले होते. भरपूर आवाज आणि तिकडे माईक वरती नाही का मम्मी गेलती खेळायला तर अर्ध लक्ष मम्मीकडे होतं. अरे मेन पॉइंट आवाज देऊ नका येऊन डायरेक्ट भेटा. गाईज आम्ही काय असेल म्हणून दाखवत नाही की आम्ही आम्हाला ओळखतात आम्हाला असं. आम्ही या काही खूप वर्ष या फील्ड मध्ये आम्हाला या गोष्टी आता नवीन नाहीत.
त्यामुळे आम्हाला नॉर्मलला असं आम्ही नॉर्मल सगळ्यांना भेटतो नॉर्मलला तो असं काय फॅन्स वगैरे काय नसतं तो तुम्ही आम्हाला बघता ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि आवड आहे आम्हाला त्याची. यस. आवड वाटते की तुम्ही येऊन आम्हाला भेटला त्याच्याबद्दल पण आवड वाटते. तर चला आता वरती जाऊ. आणि तुम्ही मला पण बघितलं असेल कधी कोणत्या कार्यक्रमात गेलेलं. मी काय अशी सेलिब्रिटी सारखी मी स्टार आहे, मी युट्यूबर आहे, मी असं जात नाही. मी एकदम जशी मी घरी असते अशी यस यस. तशी मी बाहेर पण जाते. मला सगळे त्यामुळे लोक काही मदत नाही कळलं का. तर काही कधी तर आम्ही तुम्हाला सांगतो तेच त्यामुळे असं वाटतं अरे पाहायला राहू अरे इथं राहती अशीच फिरत असती आमची इथं राहती ना असं तसं लोकांना वाटतं. कारण आम्ही स्वतःला एवढं काय हे करत नाही, मोठं दाखवत नाही. त्यामुळे लोकांना काय वाटतं अरे पाहायला राहू तिथंच राहती आमची इथंच राहती अशीच असती तशीच असती. कारण आम्ही स्वतःला कसं मोठं करत नाही. कधी तुम्ही पाहायला कधी बाहेर बघितलं ना पाहायला कधी बाकीचे पण खूप लोक असतात. आम्ही स्वतः बघतो बाहेर घराच्या बाहेर पडायचं की लगेच तोंडाला मास्क लावणार तोंड. आम्ही पाहायला कधीच बाहेर येतात ना तोंडाला मास्क लावत नाही, तोंड लपून कधी जात नाही. तोंड लपून सारखं आपण काही काम केलंय का. कधी आहे ना लोक गर्दी करणार गाडीवर चालली होती दिसली होती आई इथं दिसली होती. आजकाल सगळे प्रत्येक घरात व्हिडिओ काढतोय. आता आम्ही इथं काढतोय पलीकडच्या घरातलं कोण व्हायरल होईल कधी काय सांगते ते का. हा त्यामुळे ह्या गोष्टीचा आम्हाला कधी घमंड नाही आला गोष्टी की आम्ही व्हिडिओ काढतोय ते लोकांची विचार आहे. बाकी काही नाही आम्ही कधी कोणाला इग्नोर करत नाही. फक्त येऊन दे बेटा. गाईज वरती आलो आणि आजचा दिवस तुम्ही बघितलाच आहे कसा गेलाय. तर व्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब सगळं करा गाईज. आणि व्लॉग कसे वाटतात ते सुद्धा सांगा. बाय बाय. भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये.